नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 3 जानेवारीच्या भागामध्ये मित्रांनो, आजचा भाग काय जबरदस्त मस्त असा कॉमेडी पण एनर्जेटिक पण खूप छान दाखवलेला आहे. आजचा भाग मस्त मस्त आहे. इकडे जीवा आणि तिकडे काव्या दोघे सुद्धा आता घरामध्ये एंट्री मिळवतात. पण काव्या आतमध्ये एंट्री मिळवायला यशस्वी होते आणि तिथे थांबायला सक्सेस सुद्धा होते. पण जीवाला तर अखेर आता ज्यावेळेस धनंजयला कळतं की तो आलेला आहे, तर तेव्हा तो चक्क त्याला धक्के मारूनच घराच्या बाहेर काढतो. आणि त्या गोष्टीचा नंदिनीला मात्र खूप त्रास होतो इथे आणि ही एक जीवासाठी पॉझिटिव्ह गोष्ट घडलेली आहे मित्रांनो. पण जीवा अजून सुद्धा तिथून गेलेला काही नाहीये. तर पटापट बघूयात मित्रांनो, चला आजच्या भागात आपण काय काय झालेलं आहे ते. काव्य आता इथे देवी आईसमोर हात जोडून प्रार्थना करत असते. तिला म्हणत असते की देवी आई, असंही ना मी तुझ्यासमोर उभा राहून खूप कमी वेळा काहीतरी मागितलेलं आहे. पण आज इतकंच मागेन की मी आता ना माझ्या सासरी परत चाललेली आहे. त्यामुळे माझ्या माहेरच्या माणसांना खुश ठेव. असं ती प्रार्थना करत असते आणि मागून धनंजय तिला अडवायसाठी येत असतो आणि धनंजयला नंदिनी अडवत असते. तर काव्या प्रार्थना करतच असते, मी माझ्या नंदिनी ताईला, माझ्या बाबांना खूप दुखावलेलं आहे. माझ्या माणसांचं मन मी जिंकेनच, फक्त तुझा एक आशीर्वाद माझ्यासोबत राहू देत. माझ्या नंदिनी ताईचा हात माझ्या हातात आणि माझ्या बाबांचा हात माझ्या डोक्यावरती कायम राहू दे. आशीर्वाद दे आई, असं ती म्हणत असते आणि तिला माहिती नसतं की मागे धनंजय आणि नंदिनी येऊन उभे असतात ते. तर तेव्हा आता नंदिनी धनंजयला इशारा करते की काव्याच्या डोक्यावरती हात ठेवा. तर तेव्हा धनंजय काव्याच्या डोक्यावरती हात ठेवतो. त्याला राग आलेला असतो मित्रांनो खरा, पण आता मुलीच्या प्रेमापोटी तो मोठ्या मुलीचं ऐकतो आणि काव्याच्या डोक्यावरती हात ठेवतो. तर तेव्हा काव्या लगेचच धनंजयचा आशीर्वाद घेते. तर तेव्हा धनंजय रागारागातच यशस्वी भव असा आशीर्वाद देतो आणि तिच्याकडे तो बघत नसतो आणि त्यानंतर तो तिथून रागारागात निघून सुद्धा जातो. तर काव्या म्हणते, चला हेही खूप आहे माझ्यासाठी आणि नंदिनीला म्हणते, थँक ताई, तू बाबांना घेऊन आलीस ते. तर आता नंदिनी काव्याच्या हातावरती साखर ठेवते आणि म्हणते, काळजी घे आणि तू तुझं प्रेम मिळव. तर मोहितेंच्या घरामधल्या किमान एका तरी मुलीचा संसार सुखीचा होऊ देत. तर ती असं थोडंसं उदास होऊनच बोलत असते. तर काव्य आता म्हणते, एकाचीच का गं ताई, दोन्ही सुद्धा देशमुखांच्या सुनांना एकाच घरात भेटतील लवकरच. हे बघ, जीवासाठी नाही तर किमान माझ्यासाठी तरी ना आपल्या घरी लवकर परत ये. असं ती म्हणत असते. तर तेव्हा नंदिनी तिची बॅग उचलत असते आणि काव्य तिला थांबवते. नाही, नाही ताई, आता ना माझा भार मीच उचलणार. जबाबदारी मोठी आहे ताई, पण काव्या जिंकणारच. सी यू सून ताई, असं म्हणून ती नंदिनीला मिठी मारते आणि तिथून ती लगेचच निघून जाते. आणि ती निघून गेल्यानंतर नंदिनी म्हणते, काव्या जाते याचा आनंदच आहे मला, पण तिथे जीवाना आणि काव्याला एकत्र बघून पार्थ राहू शकतील का? असं ती थोडंसं पार्थच्या काळजीपोटी बोलत असते. आणि आता इकडे परत यांनी देशमुखांच्या घरामधलं सीन दाखवलेला आहे. आशाताई ती असते, ती रम्या आणि वसूची रूम साफ करत असते आणि तेव्हा रम्या तिथे बसलेली असते. आणि आशा तिला म्हणते, ताई जरा पाय वर करता का? तर तेव्हा रम्या तिला चक्क तिच्या झाडूवरतीच पाय ठेवते. तर आशा तिला म्हणते, अहो ताई, झाडूवरती पाय ठेवायचा नसतो, लक्ष्मी असते ती. तर तेव्हा वसू तिला म्हणते, मग असं आहे का, म्हणजे झाडूवरती पाय ठेवल्यानंतर लक्ष्मी नाराज होईल का आमच्यावर? तर रस्त्यावर आणेल का आम्हाला? तर तेव्हा रम्या सुद्धा तिला म्हणते, काय गं ही छोटीशी आशा, फार तोंड चालायला लागलेलं आहे ना तुझं आता. तर तेव्हा वसू म्हणते, आणि हात सुद्धा चालायला लागलेला आहे. सतत काहीतरी स्क्रोल करत असते. तर रम्या म्हणते, म्हणजे इकडच्या बातम्या तिकडे पोचवायच्या का? तर तेव्हा वसू म्हणते, अगं रील बघण्याचा पगार घेते ना ही. तर रम्या म्हणते तिला, अगं आई, मला ना एक आयडिया सुचलेली आहे. आपण ना हिचाच एक रील बनवूयात का? ते नाही का सध्या ट्रेंडिंगमध्ये चालू आहे, डे वन इज अ स्पाय इन देशमुख हाऊस. तर वसू म्हणते, अगं रम्या, तुला माहिती आहे का, काल खूप खुश होती ही. तिच्या नंदिनी ताईचं लाडकं म्हणजे रील दाखवत मानिनी ताईला, आणि नंदिनी कशी बोलली त्या मुलांना ते, आणि ते तिला ढीग वाटेल गं, ती नंदिनी बाहेर झेंडे काढते ते. त्यामुळे तिच्या बहिणीने जो काही खड्डा काढलेला आहे ना, तो बुजला जाणार आहे. पण बरं का आशा, तो खड्डा कधीच बुजला जाणार नाहीये आणि पार्थ काव्याला कधीच माफ करणार नाहीये. तर आशा सुद्धा तिला बोलू लागते. म्हणते, करतील हो, पार्थ सुद्धा खूप मनाने चांगले आहेत. एकदा ना काव्याताई ना परत घरी आल्या ना, ते तरी तर त्यांना माफ करतील सुद्धा आणि नांदवायला सुद्धा लागतील. असं ती बोलत असताना आता रम्या तिच्या अंगावर जाते आणि या दोघींचा परत तीळपापड होतो मित्रांनो. तर वसू रम्याला शांत करते आणि आशाला म्हणते, आशा, तुझी जरा जीभ बाहेर काढ ना. असं घाबरू नकोस, मी काही चटके वगैरे नाही देणार तुझ्या जिभेला. तर तेव्हा आशा तिने सांगितल्यासारखं जीभ बाहेर काढून तिला दाखवते. तर वसू तिची जीभ बघते आणि म्हणते, अगं नाही गं, तीळ तर नाहीये ना हिच्या जिभेवरती. अगं आशा, तुझ्या जिभेवरती तर तीळ नाहीये, त्यामुळे तू जे काही म्हणतेस ना ते अजिबात खरं होणार नाहीये.
आणि पार्थचं मन तर काव्यावर कधीच जडणार नाही. तर रम्यासुद्धा म्हणते, "आई तुझं करेक्ट आहे. आता ती काव्या ना कायमची या घरात कधीच येऊ शकणार नाही." असं म्हणून या दोघीसुद्धा हसत असतात. इतक्यातच आता आशाचा फोन वाजतो आणि तेव्हा आशा ती फोन उचलत असते, तर वसूच तिचा फोन हातात घेते आणि बघते तर तिच्या फोनवरती मानिनीचा फोन असतो. तर वसू म्हणते, "बघितलंस का रम्या? आता मानिनी ना घरातल्या घरात हिला फोन करते." तर रम्या म्हणते, "काही नाही गं, आपल्या मागे ना या गॉसिप करत असतील म्हणून फोन केलेला असणार आहे." तर आशा म्हणते, "नाही, नाही हो, काहीतरी महत्त्वाचं असणार आहे." तर वसू म्हणते, "महत्त्वाचं असणार आहे ना? मग हा फोन घे आणि स्पीकरवरती टाक." असं तिने सांगितल्यानंतर आशा फोन उचलते आणि फोन स्पीकरवरती टाकते. तर इकडून मानिनी सांगू लागते लगेचच, "अगं आशा चटकन खाली ये आणि ओवाळणीचं ताट आणि भाकर तुकडा घेऊन ये. लक्ष्मी घरी येतेय." तर आता आशा विचारते, "पण कोण लक्ष्मी?" तर तेव्हा मानिनी म्हणते, "अगं कोण काय, लेकी सुनाच तर असतात ना घरच्या लक्ष्मी. माझी थोरली सून पार्थची बायको काव्या बॅग घेऊन पुन्हा राहायला येते." आणि असं तिने सांगितल्यानंतर या दोघींच्या पायाखालची जमीनच सरकते. तर मानिनी म्हणू लागते, "अगं लवकर ये बरं, मी सांगते ना तुला." तर तेव्हा आशा चांगलीच खुश होते आणि म्हणते, "देवच पावला." आणि झाडू तिथेच टाकते समोर त्या दोघींच्या आणि ती तिथून निघून जाऊ लागते आणि परत दरवाजात जाऊन थांबते आणि म्हणते, की "ते जिभेवरती तीळ नसतो, त्यांनी बोललेलं पण खरं होतं ना वसुताई?" असा ती टोमणा मारते आणि हसत-हसत तिथून निघून जाते. तर तेव्हा वसू म्हणते एकदम जास्त चिडते आणि म्हणते, हिला ना नक्कीच मानिनीची फूस असणार आहे. नाहीतर ही आशा अशी हिंमत करणार आहे का आपल्यासमोर बोलण्याची? आणि रम्या म्हणते, "अगं रम्या, काव्या जर खरंच घरी परत आली तर असणार आहे का?" तर तेव्हा रम्या म्हणते, "मी ना तिला या घरामध्ये शिरूच देणार नाही." असं म्हणून ती रागारागात चाललेली असते आणि त्याच झाडूवरती पाय घसरून ती जोराची पडते. तर तेव्हा आता वसू तिला सावरू लागते आणि ती म्हणते नंतर, ही आशा तर खूप वाईटच आहे." आणि आता ही वसू तिला उठवून सोफ्यावरती वगैरे बसवते आणि म्हणू लागते, "ही नतदृष्टच आहे आशा कुठली आणि हिने तर लक्ष्मीवरती पाय ठेवला आणि हिला शिक्षा मिळाली पण तिने बोलल्याप्रमाणे." तर त्यानंतर आता इकडे खाली दरवाजाची बेल वाजते लगेच आणि नेमकं तेव्हा पार्थ दरवाजा उघडतो आणि समोर बघतो तर चक्क काव्या तिथे उभी असते, हातामध्ये बॅग वगैरे घेऊन आणि पार्थ तिच्याकडे बघतो तर तेव्हा काव्या छान अशी स्माईल करत असते आणि त्याच वेळेला मित्रांनो इकडे अगदी बरोबर मोहितेंच्या घरी सुद्धा त्यांच्या दरवाजावरची बेल वाजते आणि नंदिनी इकडे दरवाजा उघडते. तर तिथे बरोबर समोर जीवा उभा असतो आणि तो तोंडासमोर बॅग धरतो अगोदर आणि त्यानंतर बॅग खाली घेऊन छान अशी स्माईल करत नंदिनी समोर जाऊन उभा राहतो आणि तो एकसारखा तिच्याकडेच बघून हसत असतो आणि नंदिनीला मात्र विश्वासच बसत नसतो की जीवा इथे समोर उभा आहे आणि इकडे पार्थला सुद्धा धक्का बसलेला असतो काव्याला बघून आणि तो डोळे काय बंद करत नसतो आणि डोळे मोठे करूनच तिच्याकडे बघत असतो. तर काव्या आता लगेचच आपली बॅग घेते आणि पार्थच्या हातात ठेवते आणि पार्थ तर ती बॅग घेतो आणि तिला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत असतो तर काव्या त्याला बोलूच देत नाही आणि त्याला म्हणते, "हे बघा, तुम्हाला आता वाटत असेल की मी आता आले कशी, पण बस मी आता आले." कारण त्याचं काय आहे ना, युनिव्हर्स मला आता म्हणायला लागलेलं आहे की रोज तू 11 वाजून 11 मिनिटांनी एकच विश मागतेस. आता जा आणि ती विश जाऊन तू आता स्वतः पूर्ण कर आणि माझी एकच विश आहे, मला माझ्या पार्थ देशमुखांच्या सोबत राहायचं आहे. सो ठरलं तर मग ही फिस्कारलेली मांजर तिच्या आर्किटेक्ट बोक्याला परत मिळवणार, असं म्हणून ती एकदम टेचातच आतमध्ये जाते आणि जाता-जाता तिची ओढणी अशी मागे ढकलते आणि ती बरोबर पार्थच्या तोंडावरून खाली येते आणि तो एकसारखाच तिच्याकडे बघत राहतो आणि त्याला तर काही सुधरतच नसतं मित्रांनो आणि काही कळत सुद्धा नसतं, की बाबा ही कशी काय आलेली आहे इकडे आणि मी स्वप्न तर बघत नाहीये ना, असं त्याचा सगळा काही तो काही हावभाव असतो मित्रांनो. आणि इकडे सुद्धा अगदी सेम तीच कंडिशन असते. इकडे जीवा सुद्धा दारामध्ये उभा असतो आणि तिच्याकडे बघत एकदम छान असे स्माईल वगैरे मारत असतो, हसत वगैरे असतो आणि स्टाईल मारत असतो. नंदिनी डोळे मोठे करूनच त्याच्याकडे बघत असते आणि तिला विश्वासच बसत नसतो, की बाबा हे जीवा खरंच आलेले आहेत की काय? तर जीवा आता तिला म्हणतो, "अगं काय नंदिनी, मी आलोय, ओके." आणि काय आहे ना, फुरके मारत चहा पिताना, चुकीच्या वारी ऑमलेट बनवताना, घरभर पसारा घालताना मला ओरडायला "अगं घरात कोणीच नाहीये गं. ॲक्चुअली ना मी तुझा ओरडा मिस करतोय. रागावल्यावर ना मला जे काही लुक्स देतेस ना तू, ते लुक्स मी मिस करतोय. त्यामुळे मी आता ठरवलेलं आहे, बास, बास झाला आता हा लपंडाव. आता ना तूच माझा चांदवा, तूच माझा मितवा, तूच माझी रूम पार्टनर आणि तूच माझी लाईफ पार्टनर आणि तू माझी फक्त लाईफ पार्टनर नाही आहेस तू तर माझी लाईफ लाईन आहेस. त्यामुळे आता ना कितीही दिवस लागले तरी चालेल. तू माझ्यावर कितीही रागावलीस तरीसुद्धा चालेल. पण हा पसारेवाला त्याच्या चकाचक बाईला इथून आपल्या घरी घेऊनच जाणार." असं त्यानं सांगितल्यानंतर आता नंदिनीला धक्का बसलेला असतो. म्हणजे तो सुखत असतो का दुखत असतो ते तिच्या चेहऱ्यावरून तर इथं काही कळत नाहीये मित्रांनो. पण धक्का तर मात्र तिला बसलेला आहे. आणि आता इकडे काव्या देशमुखांच्या घरी आपल्या गणपती बाप्पासमोर येते आणि तिला खूप छान वाटतं
आणि ती बाप्पासमोर हात जोडते आणि थोडंसं तिरकस बघून बाप्पाला नमस्कार करते. तर तेव्हा पार्थ तिच्या समोर येतो लगेच आणि तिला म्हणत असतो, "हे बघा तुम्ही" असं तो म्हणत असताना काव्या त्याच्यासमोर कमरेवरती हात ठेवूनच उभी राहते आणि तेव्हा पारचं तोंडच बंद होतं आणि डोळे परत तो मोठे होतात आणि तो परत तिच्या म्हणजे स्वतःला थांबवू शकत नाही तिच्या प्रेमात पडण्यापासून आणि तेव्हा काव्या हसूच लागते. तर पार्थ तिच्यावर जरासा ओरडतो, म्हणतो, "हे ना असं हे हसणं आधी बंद करा." तर तेव्हा काव्या त्याला म्हणते, "असं म्हणजे कसं हो? असं म्हणजे कसं? सांगा, सांगा. अहो बोला ना." असं म्हणजे ती कसं असं एक काम करा, माझ्या डोळ्यात डोळे घालून बघा आणि मग मला सांगा, असं म्हणजे कसं? असं ती विचारत असते. तर तेव्हा पार्थ आता थोडासा अडकळू लागतो. "ठीक आहे, मी डोळ्यात डोळे घालून बोलतो. तुम्ही आहे ना?" असं म्हणून तो तिच्या डोळ्यात डोळे घालून बघतो आणि परत त्याचं तोंड बंद होतं आणि डोळे मोठे होतात आणि तो परत तिच्या डोळ्यात हरवून जातो आणि परत जरासा तो बाजूला बघतो आणि म्हणतो, "तुम्ही काव्या?" आणि परत त्याचं तोंड बंदच होतं. तर काव्या म्हणते, "हो, बोला ना पार्थ." परत आपली तो नजर चोरू लागतो आणि तो तिच्या डोळ्यामध्ये बघूच शकत नाही. तर आता काव्या त्याच्याकडे बघून मोठमोठ्याने हसू लागते. तर इतक्यातच इकडे आता वरून मानिनी विक्रमला खेचतच खाली घेऊन येत असते आणि विक्रम म्हणत असतो, "अगं मानिनी केवढं मला खेचत घेऊन येत आहेस? सगळं तू माझी झोप नाहीये झालेली, झोपू देत ना मला." तर मानिनी म्हणते, "अहो कोण आले ते तरी बघा ना अगोदर." असं ती म्हणत असते. तर विक्रम समोर बघतो आणि तिथे काव्याला बघितल्यानंतर त्याची झोप उडून जाते कुठल्या कुठं. तर तेव्हा काव्यासुद्धा त्याच्याकडे बघून छान अशी स्माईल देते आणि विक्रम तर गप्पच होतो. म्हणजे तिच्याकडे बघतच राहतो तो आणि त्यानंतर एकदम म्हणजे तेव्हा काव्यासुद्धा धावत त्याच्याकडे जाते आणि विक्रम आणि मानिनीसुद्धा तिच्याकडे धावत जातात. तर तेव्हा काव्या म्हणते, "प्रणाम भाऊजी." तर तेव्हा विक्रम आता तिला आपल्या जवळच घेतो आणि म्हणतो, "अरे माझी सुनबाई नंबर 1 आली आहे रे. आशा मंगाव, मंगाव 1 किलो केसर पेढे, 2 किलो कलाकंद आणि 5 किलो जिलेबी लाव आणि सगळ्या आसपासच्या एरियात वाटून टाक." तर तेव्हा आता आशासुद्धा येते आणि म्हणते, "टाकणार, टाकणार." तर पार्थ त्याला चिडावं का रुसावं का प्रेम करावं काहीच कळत नसतं आणि तो विक्रमला म्हणतो, "अहो बाबा चाललंय काय तुमचं?" तर विक्रम त्याच्यावरती ओरडतो, "अरे तू थांब रे तिकडे, गप्प बस." तर मानिनी लगेचच म्हणते, "आपण ना आज मटरची उसळ करूयात. काव्याला खूप आवडते." तर विक्रम म्हणतो, "अरे हट, आज ना मटारची उसळ नाही, आज ना मटणची उसळ नाही, मटण खास देशमुख स्टाईलचं मटण आणि ती बघ काव्या केवढी बारीक झालेली आहे." तर पार्थ आता विक्रमला थांबवायचा परत प्रयत्न करतो. म्हणतो, "अहो बाबा, अहो काय चाललंय काय तुमचं?" तर विक्रम परत त्याला म्हणतो, "अरे तू थांब रे, तुझं काय मध्ये-मध्ये? तू मध्ये-मध्ये बोलू नकोस. तुला जर तुझी वेगळी डिश पाहिजे असेल ना, तर तू तसंच सांग, आत्ताच सांग." तर पार्थ म्हणतो, "मला काहीसुद्धा नको आहे." तर मानिनी म्हणते, "पण आम्हाला तर सगळं काही हवं आहे, कारण काव्य आलेली आहे. त्यामुळे आज ना मला असं वाटतंय, की आपण चारी टाव स्वयंपाक करून टाकूयात." तर असं म्हटल्यानंतर हे दोघेसुद्धा खूप हसतात आणि आता मानिनी पार्थला म्हणते, "ऐक ना, जरा मटण घेऊन ये ना जा." तर पार्थ एकदमच फ्लोमध्ये बोलून जातो. अहो, काव्याला मटण नाही आवडत, त्यांना चिकन आवडतं ना आणि असं त्यानं म्हटल्यानंतर आता काव्या त्याच्याकडे बघू लागते आणि हे दोघेसुद्धा म्हणजे विक्रम, मानिनी आणि आशा हे तिघेसुद्धा "हो, हो" असं करू लागतात. तर पार्थ म्हणतो, "हो काय? मी ना मटण वगैरे काही आणणार नाहीये." तर विक्रम म्हणतो, "नाही, नाही. अरे तू मटण आणायला जाऊच नकोस, कारण आज चिकनच होणार. कारण काव्याला मटण आवडत नाही, तर चिकन आवडतं ना." असं म्हणून ते त्याची खिल्ली उडवू लागतात आणि हसूसुद्धा लागतात आणि पार्थ तर गोंधळूनच गेलेला असतो आणि तो आता चिडतो आणि विक्रम आणि मानिनीला म्हणतो, "तुम्ही ना आधी हसायचं बंद करा." तर काव्या तर मोठमोठ्याने हसत असते. तर पार्थ तिलासुद्धा ओरडतो म्हणतो, "आणि तुम्ही हे हसणं अगोदर बंद करा. हे बघा मी तुम्हाला या घरामध्ये नाही अलाऊ करू शकत. राहायला तर नाहीच नाही." तर काव्या थोडंसं विक्रमकडे बघते आणि त्याला डोळा मारते आणि त्यानंतर पार्थच्या जवळ जाऊन त्याला म्हणू लागते, "का हो धनी?" तर पार्थसुद्धा म्हणतो, "धनी? धनी म्हणजे काय?" त्याला काय तर कळतच नसतं, की काव्या अशी का बोलते. तर इकडे विक्रम आणि मानिनी सुद्धा परत मोठमोठ्याने हसू लागतात. "धनी?" तर मानिनी सुद्धा म्हणते, "वाह! वाह! छान, छान कारभारीण बाई, छान." तर पार्थ मानिनीला म्हणतो, "आई तू जरा शांत बसा." तर काव्या परत नाटक सुरू करते. म्हणते, "अहो असं काय करताय? सांगा ना धनी, तुमची ही कारभारीण का नाही राहू शकत हो इथे?" तर पार्थ परत अडकू लागतो. म्हणतो म्हणजे काव्या त्याच्या जवळ येत असते आणि त्याला तो सगळी एकदम काही पागळूनच गेलेला असतो तो. म्हणतो, "नाही, नाही, नाही, तुम्ही ना नाही राहू शकत इथे." तर काव्या जरा परत थोडीशी ओरडते आणि म्हणते, "अहो असं काय कसं?" आणि परत शांत होते आणि म्हणते परत ती नाटक करू चालू करते. म्हणते, "हे बघा धनी, तुम्हाला तर हो म्हणावंच लागेल." तर पार्थ विचारतो तिला, "मला का हो म्हणावं लागेल का?" तर इकडे बरोबर जीवासुद्धा नंदिनीला त्याचं उत्तर देतो. म्हणतो, "मला ना तुला अलाव करावंच लागेल, कारण वचन दिले तू मला, वचन दिले तू मला. काय विसरलीस काय तू? मला घरात घ्यायला नकार देतेस, पण तू मला वचन दिलेलं होतंस." तर नंदिनी विचारते, "वचन?
तर जेव्हा म्हणतो हो, पहिला पगार, सुंदर साडी आणि बायकोला लावलेली लाडी-गोडी आणि मग तुझ्याकडून घेतलेलं एक गोड वचन. नाही का आठवत? नाही का आठवत? आठवत नाहीये ना? मग आता बघ फ्लॅशबॅक प्लीज 7 डिसेंबर असं तो म्हणतो. आणि त्यांनी आता फ्लॅशबॅकचा सीन दाखवलेला आहे. जेव्हा आता नंदिनीला म्हणत असतो इथे, "मला जेव्हा काही हवं असेल ना, तर तेव्हा मी मागेन तुझ्याकडून. पण तेव्हा तुला ते द्यावं लागेल हां." तर तेव्हा नंदिनी त्याचा हात आपल्या हातामध्ये घेते आणि त्याला म्हणते, की "तुम्ही जगामधली कुठलीही गोष्ट मागितली ना, तरीसुद्धा मी ती देईन. वचन आहे नंदिनीचं." तर तेव्हा जीवा म्हणतो, "बघ वचन दिले तू मला, हे मी लक्षात ठेवेन." आणि आता हे फ्लॅशबॅक आठवल्यानंतर जेव्हा म्हणतो, "पुष्पा आठवलं का नाही? चल आता तुझ्या हाताने माझं औक्षण कर आणि मला घरामध्ये घे." असं तो म्हणून शूज काढतो. तर तेव्हा नंदिनी एकदमच आता हातच आडवी करते आणि म्हणते, "मी तुम्हाला घरात घेणार नाहीये." तर जेव्हा म्हणतो, ये ना चोलबे नंदिनी, अगं असं काय करतेस? तू म्हणाली होतीस म्हणजे तू वचन दिलं होतंस, की या जगामधली अगदी कोणतीही गोष्ट तुम्ही माझ्याकडे मागा, तरीसुद्धा मी तुम्हाला देईन ती. आणि आता तू या जीवाला या घरामध्ये घ्यायला नकार देतेस आणि नाही यार, तू या जीवाला वचन दिलेलं आहेस." आणि नंदिनी तिच्या शब्दाची पक्की आहे. तू दिलेलं वचन कधीही मोडणार नाहीस. तर नंदिनी म्हणते, "बरोबर बोलताय तुम्ही, पण मी ते वचन आधीच्या जीवाला दिलेलं होतं. आता मीच तर जर आधीची नंदिनी राहिलेली नाहीये, तर या वचनाचं करायचं तरी काय? त्यामुळे चुकीची दारं वाजवू नका. आपल्या घरी परत जा." असं म्हणून ती दरवाजा जबरदस्तीने बंद करत असते. तर तेव्हा आता जीवा तिला थांबवायचा प्रयत्न करत असतो. इतक्यातच आता तिकडून आतून शारदा जीवाला बघते आणि तिथूनच म्हणते, "अहो जावई बापू." तर तेव्हा जीवासुद्धा एकदम खुश होतो आणि म्हणतो, "अहो सासूबाई, सासूबाई." असं म्हणून तो दरवाजा परत उघडतो. तर शारदा आता पुढे येते आणि जीवाजवळ जात म्हणते, "अहो जावई बापू तुम्ही आलात." तर तेव्हा जीवा लगेचच तिचा आशीर्वाद घेतो आणि म्हणतो, "थँक बरं. मला सांगा माझी साली आरुषी कशी आहे?" तर शारदा म्हणते, "एकदम मस्त आहे." तर जेव्हा विचारतो, "आणि ॲडमिशन झालं ना तिचं?" तर शारदासुद्धा म्हणते, "हो झालं ना, झालं की." आणि हे दोघं छान असं गप्पा मारू लागतात. तर जेव्हा म्हणतो, "मी काय म्हणतोय, मोहितेंचं घर इतकं मोठं आहे आणि आपण असे दारात उभे राहून का बोलतोय?" तर शारदा म्हणते, "या ना, या, चला आतमध्ये या." असं म्हणून ती आता आत जीवाला घेत असते. तर तेव्हा नंदिनी त्या तशीच बघत उभी असते आणि जीवा आता जाता-जाता नंदिनीला म्हणतो, "प्लीज माझी बॅग तेवढी आणशील का?" असं म्हणून तो आतमध्ये जातो आणि नंदिनी तर चक्क त्याची बॅग आणायलाच जाते सुद्धा आणि बॅग आणता-आणता ती एकदमच थांबते आणि म्हणते, "एक मिनिट, मी का यांची बॅग नेते?" असं म्हणून ती बॅग जोराची आपटते आणि ती बॅग नेमकी हिच्या पायावरतीच पडते आणि ती म्हणते, "अरे बापरे! मला तर लागलं आणि हे घरात गेले का शिरले कसे काय?" असं म्हणून ती खूप वैतागते आणि आत जात-जात बोलते, "अहो, तुम्ही अगोदर" असं ती म्हणत असते. पण जेव्हा तर आता आत एंट्री मिळवतो मित्रांनो आणि इकडे आता शारदा आणि इकडे विक्रम आणि मानिनी या दोघांच्यामुळे काव्याला एंट्री मिळते आणि तिकडे जेव्हासुद्धा एंट्री मिळवतो. तर इकडे आता पार्थ काव्यावरती ओरडत असतो, "मुळात तुम्ही घरात शिरलातच कसे?" तर तेव्हा काव्या परत एकदम हळू, एकदम रोमॅन्टिक होऊन त्याला म्हणते, "मी दारातून शिरले धनी." तर तेव्हा विक्रम आणि मानिनी परत मोठ्याने हसत असतात. तर पार्थ तिला म्हणतो, बघा लेम जोक्स, आय डोंट लाइक जोक्स." तर तेव्हा काव्य परत पार्थला म्हणते, आय लाइक यू." आणि मानिनी पण लगेचच म्हणते, "पण आय लाइक यू काव्या, पण आय डोंट लाइक धिस तुला यायला आज उशीर झाला." तर असं तिने म्हटल्यानंतर पार्थला पण काही कळत नाही आणि विक्रमला पण काही कळत नाही आणि तो विचारतो, "म्हणजे काय?" तर तेव्हा मानिनी म्हणते, "अहो मी ना आज सकाळपासून तिची वाट बघते." असं म्हटल्यानंतर आता या दोघांचं बिंग फुटतं. तर पार्थ आता चिडतो आणि लगेचच म्हणतो, "म्हणजे आई तुला माहिती होतं की काव्य आज घरी येणार आहे ते?" तर मानिनी म्हणते, "मला अरे नाही, नाही तसं नाही. आज कावळा इतका कावकाव करत होता ना, मग मला असं माहिती होतं की पाहुणे येतात. मग ना मी काव्याच असणार आहे असं विचार केला." तर पार्थ चिडतो आणि म्हणतो, "काय कावळा काय कावकाव ओरडत होता का काव्या-काव्या ओरडत होता? काही काय बोलतेस तू आई? जरा शांत हो बरं तू." तर मानिनी म्हणते, "अरे असं म्हणतात ना." तर विक्रम तिच्यावरती चिडतोच आणि म्हणतो, "गप्प बस. तुमच्या ना बायकांच्या पोटात आणि ओठात काही सुद्धा राहत नाही. दे आता उत्तर काय खरं आहे ते. सांग त्याला." तर पार्थ म्हणतो, "मला ना आईकडून उत्तर नको आहे, यांच्याकडून उत्तर हवं आहे." आणि काव्याला विचारतो, "मी तुम्हाला इथे का राहू देऊ?" तर काव्या थोडीशी गडबडते आणि त्याच्यावरती ओरडत सांगते आणि ती नाटकच सुरू करते. परत म्हणते, गोल-गोल फिरू लागते आणि म्हणते, "सगळ्यांना सांगते, सगळ्यांना सांगते, तुम्ही सगळ्यांनी ऐका." आणि पार्थला म्हणते, "तुम्ही वचन दिलेलं आहे." तर पार्थ तिला विचारतो, "वचन? कसलं वचन?" तर काव्या म्हणते, "अर्ज किया आहे." तर विक्रम लगेचच म्हणतो, "इर्षाद, इर्षाद." आणि मानिनी सुद्धा सूर ओढते. तर काव्या लगेचच आता ही शेरोशायरी करू लागते. म्हणते, "कोणी केलं यांना टॉप 30 आर्किटेक्ट? कोणी केलं यांना टॉप 30चं आर्किटेक्ट? स्वतःच्याच मेमरीशी तुटत चाललंय यांचं कनेक्ट." तर तेव्हा ते हे दोघे सुद्धा लगेचच "वाह! वाह! बढिया! बढिया!" असं म्हणू लागतात. तर पार्थ परत त्या दोघांच्यावरती चिडतो म्हणतो, "वाह! वाह! वाह!
काय अहो काय करताय तुम्ही? जरा शांत बसता का तुम्ही दोघे सुद्धा?" तर पार्थ पुढे म्हणतो काव्याला, "1 मिनिट आत्ता मला आठवत नाहीये. मी मी तुम्हाला काय वचन दिलेलं होतं ते." तर तेव्हा काव्या म्हणते, "अरे बापरे! तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. अहो 6 ऑक्टोबर क्लायंट, कांदा भजी, चहा वचन, रिवाइंड प्लीज." असं ती म्हणते. तर तेव्हा आता पार्थला बरोबर तो क्षण आठवतो. तो सीन डोळ्यासमोर येऊ लागतो त्याच्या. म्हणजे ते त्याचे सगळे क्लायंट आलेले असतात आणि काव्या त्यांच्यासाठी भजी वगैरे करत असते आणि त्यानंतर आता पार्थ तिला म्हणत असतो, "तुम्ही आता तुम्हाला जे काही हवं ते मागा." तर काव्या म्हणते, "मला जे काही हवं आहे ना, ते मी मागेन देशमुख. पण आता तुमच्या क्लायंटना भजी हवी आहे ती देऊ का?" आणि आता ते आठवल्यानंतर पार्थ गप्पच होतो. तर मानिनी लगेचच म्हणते, "किती हुशार आहे माझी सून खरंच." तर तेव्हा विक्रम लगेचच मध्ये म्हणतो, "मग माझ्यावरती गेली ती?" तर काव्या लगेचच आता पार्थला म्हणू लागते, काय, काय मग धनी आठवलं का तुम्हाला? तुम्ही मला वचन दिलं होतं." तर पार्थ म्हणतो, "हे बघा, मी दिलं होतं प्रॉमिस, केलं सुद्धा होतं, पण प्रॉमिसेस आर" असं तो म्हणत असताना काव्या म्हणते, "मेड टू बी ब्रोकन आय नो." पण कसं आहे ना, तुमचं ते इंग्रजी प्रॉमिसेस असतील मोडण्यासाठी, पण वचनं असतात निभावण्यासाठी आणि तुम्ही ना मला वचन दिलं आहे, ते तुम्ही असं मोडू नाही शकत पार्थ. तुम्ही काय म्हणाला होतात, "मागा हवं ते मागा." आता नाही तर नंतर कधीतरी मागा. मग माझं हे एकच मागणं आहे, की मला तुम्हाला जिंकायची ना एक शेवटची संधी द्या. पार्थ प्लीज आणि मला राहू देत नाही या घरामध्ये. संपला विषय. तर असं ती म्हणत असताना आता रम्या लंगडत-लंगडत खाली येते आणि वसू तिला धरून आणत असते आणि रम्या म्हणते, "तू अजिबात राहायचं नाहीयेस इथे." आणि असं तिने म्हटल्यानंतर आता हे सगळेजण धक्क्याने तिच्याकडे बघू लागतात आणि आता काव्या बरोबर आता हिचेच दात हिच्याच घशात कसं घालते. पण बघूया मित्रांनो, त्यांनी आजचा भाग इथेच संपवलेला आहे आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. इकडे तर चक्क मित्रांनो मोहितेंच्या घरी धनंजयला जेव्हा कळतं, की जीवा घरामध्ये आलेला आहे आणि तेव्हा धनंजय त्याची बॅग घेतो आणि बाहेर फेकूनच देतो आणि त्याला धक्केसुद्धा मारत बाहेर काढतो. तर इकडे नंदिनी आणि शारदा त्याला अडवायचा प्रयत्न करत असतात. तर तेव्हा जीवा नंदिनीचा हात धरतो आणि तिला म्हणत असतो, "नंदिनी मी प्लीज नाही, नाही जाणार." तर तेव्हा आता धनंजय नंदिनीचा दुसरा हात पकडतो आणि तिला खेचू लागतो आणि इकडून जीवाने तिचा एक हात पकडलेला असतो. ते नाही का अगोदर फिल्ममध्ये दाखवायचे ते तसंच अगदी सीन इथे काही त्यांनी दाखवलेला आहे आणि धनंजय म्हणत असतो, "जीवा तिचा हात सोड." तर तेव्हा आता जीवा तिचा हात सोडतो आणि तो जाऊन मागेच पडतो. तर आता धनंजय तिला खेचत आतमध्ये घेऊन जाऊ लागतो. तर जीवा पडलेलं बघून नंदिनीला त्या गोष्टीचा खूप त्रास होतो आणि ती "जीवा, जीवा" असं म्हणत असते आणि धनंजय तर तिला खेचत आत घेऊन जात असतो आणि तेव्हा ते जीवाला तर खूप छान वाटतं आणि तो तसाच पडलेला असतो आणि तिच्याकडे बघतच राहतो. तर आता इकडे देशमुखांच्या घरी काव्या पार्थला म्हणत असते, "देशमुख ही जर रेस असेल ना, तर मी शेवटच्या श्वासापर्यंत धावेन आणि मी जिंकेन सुद्धा देशमुख." असं ती त्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलत असते आणि तेव्हा रम्यासुद्धा तिथे येते आणि ते सगळं काही बघून तिला खूप त्रास होत असतो, पण ती काही करू शकत नसते. तर मित्रांनो, आता त्यांनी परत मालिका यू टर्नवरती नेलेली आहे आणि आता सगळं काही पॉझिटिव्ह दाखवायला चालू केलेलं आहे. तर मित्रांनो, असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्कीच करा.